दुसरी गोष्ट काँग्रेसवर बोलण्यापेक्षा संघाचं सरसंघचालक पद दलित मुस्लिम किंवा महिलांना कधी देणं असा प्रश्नही उपस्थित केलेला आहे. नाही, मला वाटतं हर्षवर्धन सकपाळ हे त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यासारखीच बेताल बडबड करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक सांस्कृतिक राष्ट्रीय संघटना आहे आणि ती आपल्या पद्धतीने काम करत असते. हर्षवर्धन सकपाळांनी रासव संघावर बोलण्याच्या ऐवजी महाराष्ट्रातली काँग्रेसमध्ये काय अवस्था आहे याच्यात त्यांनी जास्ती लक्ष द्यावं. भारतीय जनता पार्टीवर त्यांनी जरूर बोलावं, कारण भारतीय जनता पार्टी ही राजकारणातली पार्टी आहे. त्यामुळे हर्षवर्धन सकपाळांच्या असल्या बेफाम आणि तथ्यहीन वक्तव्यांना आम्ही काडीतकीही किंमत देत नाही. सर, टँकर चालकांचा संप गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू होता. अखेर आत्ताची बैठक झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते, आयुक्तांवर बैठक झाली आणि आत्ता असोसिएशनसुद्धा बैठक झाली आणि त्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केलेली आहे. मात्र यापुढील काळात कशाप्रकारे खबरदारी घेतली जाईल मुंबईत, की पुन्हा मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागू शकतो? नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल दुपारीच मुंबई महानगरपालिकेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे डिझास्टर मॅनेजमेंटचा ॲक्ट इन्व्होक केला होता. पण आता आपण म्हणताय त्याप्रमाणे असोसिएशनने संप मागे घेतला, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, समस्या होत्या, त्या खरं तर त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तोडगा काढू आणि जे महानगरपालिकेने सर्क्युलर काढलं होतं ज्याच्याविषयी त्यांना खूप काही कंप्लेंट्स होत्या, त्या या सर्क्युलरला त्याच दिवशी स्थगिती देण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे मला वाटतं आता संप संपला आहे. येणाऱ्या काळामध्ये राखीव पाण्याचा साठासुद्धा मुंबईकरांना देण्याकरता राज्य सरकारने परवाच परवानगी दिली आहे आणि त्यामुळे आता पाऊस येईपर्यंत मुंबईकरांना पाण्याची कुठलाही समस्या उद्भवणार नाही. सर, संघटनात्मक बैठक भाजप मुंबईची पार पडलेली आहे. तुम्ही सुद्धा या बैठकीला उपस्थित होता, सर्व आमदार अध्यक्ष. नेमक्या बैठकीमध्ये काय चर्चा आहे, काय ठरलेलं आहे, अशा प्रकारे भाजप पुढे प्रयत्न करणार? आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका या संघटन पर्वामध्ये चालू आहेत. मुंबई शहरामधले 80% जास्ती बूथ हे आमचे संघटनात्मकरित्या गठीत झालेले आहेत आणि आज आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. वॉर्ड अध्यक्ष असो, मंडल अध्यक्ष असो, हे सर्वजणं युवक असतील, युवती असतील, 40-45 वयाच्या खालच्या यांना प्राधान्य देण्याचं धोरण त्या ठिकाणी आम्ही अवलंबलेलं आहे. त्याचबरोबर युवक युवतींच्या बरोबर महिलांना प्राधान्य आम्ही संघटनेच्या पदांमध्ये देणार आहोत. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती या वर्गातल्या लोकांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देणार आहोत आणि 35% जास्ती पदाधिकारी हे महिला पदाधिकारी असतील, असाही निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. धन्यवाद सर.